महान्यूज 7च्या प्रादेशिक बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात महत्त्वपूर्ण बातम्या सविस्तररित्या। नागपूर जिल्ह्यातील रामटेक व पारशिवनी तालुक्यात वाघ व बिबट्याच्या हल्ल्यामुळे होत असलेल्या जीवितहानीबाबत नागरिक अधिकारी मंच बॅनरखाली पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शासकीय प्रशासनाने भक्षक प्राण्यांच्या वाढत्या हल्ल्यांविरोधात कठोर कृती योजना आखण्याची मागणी केली आहे। रामटेक पारशिवनीसह देवलापार वन परिक्षेत्रांतर्गत गेल्या काही महिन्यात ग्रामीण भागात वाघाची मोठी दहशत असून डझनभर नागरिकांसह त्यांच्या पाळीव प्राण्यांची वाघ आणि बिबट्याने शिकार केली आहे। गाव परिसरात येऊन वाघ माणसांची शिकार करू लागल्यानं नागरिक घराबाहेर मुक्तपणे निघू शकत नाहीत। वाघाच्या वाढत्या दहशतीने संध्याकाळी 6 नंतर गावातील घरे बंद केली जात आहेत। अनेक आदिवासी भागातील तेंदूपत्ता, मोहफूल यासारखे अनेक रोजगार दूर सारवले गेले आहे। खरंच एखाद्या माणसाच्या जीवाची किंमत 25 लाख असू शकते काय, असा सवाल सचिन किरपान यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। या मानव वन्यजीव संघर्षाला आळा घालण्यासाठी शासन प्रशासनाने अधिक चांगल्या उपाययोजना कराव्यात, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नागरिकांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिला आहे। महान्यूज 7 करिता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। तर आदिवासी क्षेत्रात बरेचसे आता घटना वाढत चालले, दिवसेंदिवस वाढत चालले। आज हे झालं, लगेच आता 1 तासाचा अपडेट आमच्याकडे हे आहे की चवारी गावामध्ये पुन्हा तो वाघ प्रेझेंट झालेला होता। तर असे लोकांचं दहशतमध्ये वाघाचा हल्ल्याचं खूप जास्त प्रमाण वाढलेलं आहे आणि मूलभूत गरजा जे आहेत, लोकांचे दैनंदिन गरजा आहेत, त्यामध्ये दुर्लक्ष होत आहे। त्यांचा म्हणजे जंगलात जाणे येणे किंवा घराच्या बाहेर पडणे पण आता शक्य नाही आहे। रामटेक तालुक्यात मुसेवाडी जो हा गाव आहे, यामध्ये सायंकाळी 6 वाजले की लोकांचं म्हणजे प्रवासच बंद होऊन जाते। म्हणजे इथपर्यंत लोकांमध्ये दहशत वाढलेला आहे वाघाचा आणि बिबट्याचा। आदिवासी भागात जंगलालगत वाघाची जी प्रचंड दहशत या ठिकाणी निर्माण झालेली आहे, ही दहशत एवढी जबरदस्त आहे की जंगलालगतच्या गावातील लोक बाहेर पडायला तयार नाही। त्यांना शासनाकडून 25 लाख रुपये नुकसान भरपाई, त्याच्या जीवाची नुकसान भरपाई 25 लाख रुपये दिल्या जाते। एखाद्या जीवाची किंमत 25 लाख रुपये असू शकते का? एखाद्या जीवाची किंमत पैशात मोजता येऊ शकते का? ही पैशात मोजता येत असेल तर पुढील कालावधीत अधिकाऱ्यांनी तसा प्रयत्न करावा। लोकवर्गणीतून आम्ही 25 नाही 50 लाख रुपये त्या अधिकाऱ्याला, एखाद्या शासनाच्या प्रतिनिधीला द्यायला तयार राहू। रामटेक आणि पारशिवनी तालुक्यात जवळपास 10-12 लोक मागच्या कालावधीत मारले गेली, अनेक जण जखमी झाली, शेकडोच्या संख्येनं गुरांचा जीव गेला आणि त्यासाठी शासनाकडून जी उपाययोजना केल्या जाते ती तुटपुंजी आहे आणि त्यामुळे त्याच्यावर शासनानं त्वरित उपाययोजना करावी, अन्यथा पुढील कालावधीत लोकांच्या भावनांचा उद्रेक झाल्यास आणि त्यासाठी उग्र आंदोलन शासनाविरुद्ध लोकप्रतिनिधींविरुद्ध उभं राहिल्यास त्यासाठी शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। अपने वेडिंग प्लान को बनाइए फन और एंटरटेनमेंट से भरा इवेंट गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ, जहां आपको आपकी वेडिंग के लिए मिलेगी अट्रैक्टिव एंटरटेनमेंट और फन से भरी एक परफेक्ट लोकेशन। यहाँ आपको मिलेगा धमाकेदार पूल साइड पार्टी करने का मौका विद वाटर स्लाइडर, बोटिंग पैडल, बेबी पूल, स्विमिंग पूल एंड क्रेजीएस्ट रेन डांस विद डीजे। सिर्फ इतना ही नहीं, यहाँ आपके मनोरंजन के लिए उपलब्ध है मॉडिफाइड जीप राइड एंड किड्स एंटरटेनमेंट फ्री राइड भी। साथ ही यहाँ आपके गेस्ट के लिए उपलब्ध है डीलक्स रूम्स एंड हॉल्स, 4 AC 2 BHK cottages, well designed dining and dormitory and banquet hall और वेडिंग अरेंजमेंट्स के साथ साथ यह लॉन आपको मिलेगा शादियों के लिए वेल डेकोरेटेड। साथ ही आपकी सुविधा के लिए प्राइवेट पार्किंग विद गार्ड्स भी उपलब्ध। तो इतना सब कुछ मिलेगा, वो भी सिर्फ एक ही छत के नीचे। तो अब देर किस बात की, आज ही अपनी बुकिंग कंफर्म करें गंगोत्री रिजॉर्ट्स एंड लॉन के साथ। For more details and bookings, please contact Kishore Thakurdas Jetwani on 9325305344 पर या कॉल करें 7972585197 पर।